पावसाने दिलासा दिल्यानंतर आणि गणेशोत्सव अवघ्या 3 दिवसानंतर आल्यानंतर पुणेकरांनी आजच्या रविवारी अर्थात बुधवारी गणपती बसतात, त्यामुळं या रविवारी पुणेकरांनी गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी प्रचंड मंडईमध्ये गर्दी केली होती आणि या गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी पुणे महापालिके आणि पोलीस प्रशासनाने अतिक्रमण ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणी कारवाई करत संपूर्ण जे आजूबाजूचे अतिक्रमण जे आहे मंडई परिसरातील ते सगळं हटविण्यात आलेलं आहे। खरं तर या मंडई परिसरामध्ये असंख्य ठिकाणी अतिक्रमण झालं होतं आणि पुणेकरांची देखील गर्दी झाली होती। संपूर्ण वस्तू खरेदी करण्यासाठी असतील, फळं फुले असतील, भाज्या असतील, त्यामुळे डेकोरेशनचं साहित्य असेल किंवा गौरी आणि गणपतीचे आवश्यक राहणारं सर्व साहित्य खरेदी करण्यासाठी पुणेकरांनी बाजारपेठेमध्ये गर्दी करायचं चित्र पाहायला मिळालं। मात्र अतिक्रमण होत आहे आणि गर्दी देखील एकाच ठिकाणी थांबून जात आहे, त्याच्यामुळे वाहतुकीवर देखील ताण पडतोय आणि ही ट्रायल म्हणून त्यांनी हे संपूर्ण प्रकारचे जे काही अतिक्रमण जे आहे ते आता गणेशोत्सवाच्या काळामध्ये आपल्याला हटवताना पाहायला मिळतंय। त्याच्यामुळे व्यापारी वर्गामध्ये एक प्रकारची नाराजी आहे आणि जे लोक आता खरेदीसाठी आलेले आहेत त्यांच्यामध्ये देखील एक नाराजी आहे, कारण त्यांना वस्तू खरेदी करायच्या आहेत। मागील 2-3 दिवस पुणे शहरामध्ये संततधार होती पावसाची, आता गेले 2-3 दिवस पाऊस देखील आता 2-3 दिवसांनी पावसाने देखील उसंत दिलेला आहे आणि गणपतीच्या आधीचा रविवार आहे, त्यामुळे पुणेकरांना खरेदी करण्याची संधी होती। मात्र अतिक्रमण जे आहे झालेलं होतं ते संपूर्ण पोलिसांनी आणि महापालिकेने काढलं आहे, त्याच्यामुळे व्यापारी वर्गामध्ये निराशा आहे आणि जे कोणी खरेदी करायला आलेले पुणेकर आहेत ते देखील त्यांची देखील धांदल उडाली, कारण एक प्रकारची मोठी गर्दी झाली संपूर्ण ठिकाणचं। आपण जर पाहिलं तर ते पुणे पोलीस आणि जे महापालिकेचे आहेत ते देखील अधिकारी जे आहेत ते संपूर्ण अतिक्रमण जे आहेत या ठिकाणी काढताना पाहायला मिळतं आहे।